नमस्कार, मी डॉक्टर सुनील बडे, संचालक राधेश्याम हॉस्पिटल शेवगाव। आज आपण मधुमेह जनजागृतीमध्ये डायबिटीज आणि डोळ्यांची इजा म्हणजे डायबिटिक रेटिनोपॅथीबद्दल माहिती घेणार आहोत। मधुमेहाचा डोळ्यावर काय परिणाम होतो? मधुमेहाचा डोळ्यावर परिणाम म्हणजे डायबिटिक रेटिनोपॅथी असा होतो। डायबिटिक रेटिनोपॅथीमध्ये अनियंत्रित मधुमेहामुळे डोळ्यांच्या आतील पडद्यावर फरक पडतो व त्याच्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होते। त्याला डायबिटिक रेटिनोपॅथी असे म्हणतात। डायबिटिक रेटिनोपॅथीचे लक्षण कोणते? डायबिटिक रेटिनोपॅथीच्या लक्षणामध्ये दृष्टी धूसर होणे, रात आंधळेपणा, कलर ब्लाइंडनेस म्हणजे कलरमध्ये फरक न जाणवणे, डोळ्यांवर ताण येणे, डोळे दुखणे व डोळ्यांच्या भोवती अति थकवा जाणवणे अशा प्रकारची लक्षणे राहू शकतात। डायबिटिक रेटिनोपॅथी परमनंटली होते की टेम्पररी असते? डायबिटिक रेटिनोपॅथी हा परमनंट बिमारी आहे, हे सर्व रुग्णांनी माहिती करून घ्यावी। डायबिटिक रेटिनोपॅथी ही अनियंत्रित साखरेमुळे डोळ्यांच्या पडद्यावर होणारा फरक आहे, त्याच्यावर होणारे विपरीत परिणामामुळे हा आजार होतो। जर साखर नियंत्रित ठेवली तर हा आजार होत नाही, पण एकदा हा आजार जडला आणि जर साखर नियंत्रित नाही राहिली तर मात्र हा आजार परमनंट होतो व डोळ्यांना अंधुकता येते व दृष्टीहीनता पण जाणवते पेशंटला। डायबिटिक रेटिनोपॅथी कशी होते? डायबिटिक रेटिनोपॅथीमध्ये शरीरातील अनियंत्रित साखरेमुळे डोळ्यांचा आतील पडदा म्हणजे रेटिना याच्यावर सुजन तयार होते। तिथील रक्तवाहिन्यांमध्ये संख्यांची वाढ होऊन त्या रक्तवाहिन्या सुजतात व तिथून रक्तस्राव होतो आणि डोळ्यांची दृष्टी गमावली जाते। डायबिटिक रेटिनोपॅथीचा उपचार कसा आहे? डायबिटिक रेटिनोपॅथीचा उपचार हा तसा फार सरळ आहे। सुरुवातीच्या काळामध्ये पेशंटने आपल्या वजनावर नियंत्रण ठेवणे, सकस आहार घेणे, शरीरातील रक्तातील साखरेची पातळी ही नियंत्रित ठेवणे, रक्तातील साखरेची पातळी ही नेहमी नियंत्रित ठेवून ती कधीही अनियंत्रितपणे जाऊ देऊ नका। डॉक्टरच्या सल्ल्याने औषधी उपचार घ्या, गरज पडल्यास इन्सुलिन घ्या। एकदा का डायबिटिक रेटिनोपॅथी झाली तर मात्र आपल्याला लेझर थेरपी करून याचे पुढील उपचार करावे लागतात, पण लेझर थेरपी केल्यानंतरही बऱ्याच पेशंटला पूर्ण दृष्टी राहत नाही। त्याच्यामुळे प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर।